हे खंडू चला बापू जा उभा चल एक मिनिट बघा बरं कधी खंडू आहे खंडू आहे उभा चला जालना संघ तुम्ही काय घेणार आहे सर्व्हिस का ग्राउंड द्यायचं आहे सांगा लवकर चला चालू करून घ्या चला सर्व्हिस करा हाँ सर्विस करा 5 ऑल हाँ सर्विस करा चला रेडी 5 ऑल चला 5 ऑल गणेश कोपरकर लाइन अंपायर ग्राउंड मध्ये बसलेले प्लेयर समोरचे पोलला टिकून बसले बाहेरून बसा थोडं पाठीमागे सरका लाईन पासून 1 फूट अंतरावर बसा मागे सरका थोडं इकडं पाठीमागे तिकडं कोण बसलेला आहे लाईन अंपायर पाठीमागचे प्लेयर ते सागर सोलापूर थोडं मागच्या लाईनला लक्ष राहू द्या फायनलचा सामना आहे हा अतिशय दोन्ही टीम तुल्यबळ अशा आणि पॉइंट झालेला जालना संघाचा 6-5 दोन्ही संघ अतितटीची लढत देणार आहे राईट बॉल आणि आणखी गुण 7-5 जालना संघ 7 जेजुरी 5 आउट बॉल सर्व्हिस बदल सर्व्हिस जेजुरी संघाकडे 5-7 शेवट आहे
तो बॉलच्या बाहेर. बॉल इकडे येऊ देऊ नका, थोडंसं आपस खेळा, नाहीतर बॉल बंदच ठेवा. बॉल इकडे द्या, बॉल स्ट्रिक्टली इकडे येऊ देऊ नका, इकडे द्या बॉल. एवढा महत्वाचा सामना चालू आहे. एक मॅच हारणं म्हणजे 10,000 रुपये नुकसान आहे. पुढच्या संघाचा विचार करा. कोण सांगा एकदा. यांचे पॉईंट सांगा. 5-7 आणि काय झालं, काय झालं, चेंज झालं का. 7-5 सर्विस बदल. सुंदर डिफेन्स. आणखी सुंदर असं टेकन दांडीचं. दोन्ही संघ कशाच कसं खेळत आहे. चिवट असा खेळ. खेळत राहा. काय झालं, चेक करा. सर्विस बदल झालेला आहे. पॉइंट सर 5-7. 5-7 सर्विस बदल. आणि पुन्हा एकदा सर्विस बदल. 7-5. पुन्हा एकदा सर्विस बदल. 5-7. फॉल झालेला आहे दांडीचा. सर्विस चेंज झालेला आहे. 7-5 बरोबर आहे.
आणि पुन्हा एकदा सर्विस मध्ये बदल झाला, केस बदललेला आहे आणि सर्विस लागते आयुष्य पॉइंट झालेला जेजुरी संघाचा 6-7. आणि आमचे पॉइंट जेजुरी संघानं आपलं आता उघडून बरोबरी केलेली आहे. आमचे मित्र याला ऑफिसर आपलं स्वागत. तुम्हाला पॉइंट 8-7. आपला आहे झालेला आहे 10-7. हॅलो इको वाढवा. हॅलो हॅलो माईक वाले इको वाढवा. बेस द्या. हॅलो बेस द्या. हॅलो बेस द्या. हॅलो हॅलो हां इको द्या. हॅलो आणि मला कोणी खुर्ची द्या. हॅलो म्हणून मला खुर्ची द्या. हॅलो 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 ओके धन्यवाद. अप्रतिभाचे सामने या ठिकाणी सुरू झालेले आहे. मुरुड नगरीमध्ये अप्रतिम सामने आपण पाहत आहात. या सामन्याचा आनंद प्रत्येक रसिक या ठिकाणी घेत आहे. अप्रतिम अशी खेळी प्रत्येक खेळाडू करून होत आहे. याला म्हणतात खेळ. हा किती वेळ चालतो. काय म्हणून गाडे खुर्ची द्या. मला खुर्ची नाही म्हणून गाड्यांनी माझ्यासाठी खुर्ची आणलेली आहे. धन्यवाद सर. पॉइंट 11-7. जेजुरी 11 जालना सुंदर जुनेद हे प्लेयर आहेत. जालन्याचे शार्प शूटर जुनेद अतिशय चांगला खेळ करतात आणि जेजुरीचे सगळे प्लेयर मुरुडसाठी परिचित आहेत. कॅप्टन अजिंक्य आणि हर हुंदरी खेळाडू सिद्धार्थ
12-7. 12-7. यानंतरचा सामना हॅलो हॅलो अप्रतिम आता सामनाचं आयोजन या ठिकाणी मुरुड नगरीमध्ये झालेलं आहे. यानंतरचा सामना सोलापूर वर्सेस दानवड हा होणार आहे. सोलापूर वर्सेस दानवड आणि त्यानंतर एक गाव एक संघ या संकल्पनेतला फायनल सामना मुरुड वर्सेस संभाजीनगर. मराठवाड्यातलं एक गाव आणि मराठवाड्याची राजधानी या दोन्हीत हा सामना रंगणार आहे. मुरुड वर्सेस संभाजीनगर, एक गाव एक संघ या फायनलचा सामना, अंतिम सामना. 15,000 रुपये बक्षिसाचा सामना. फोर्टीन 7 14-7. दुसरा 11 9-7-5 3-2-2. 15,000 रुपयाचा सामना, अंतिम सामना. एक गाव एक संघ यातला आणि सध्या चालू असलेला सामना निमंत्रित मधला लीग आणि निमंत्रिताचं बक्षीस आहे प्रथम पारितोषिक 31,000 रुपये. दोन्ही बक्षीस 15,000 आणि 31,000 हे मुर्डेश्वर क्रीडा मंडळाला माननीय श्री दिलीप दादा नाडे यांनी यांच्याकडून मिळालेली आहेत. आणि काही वेळानंतर माननीय दादांचं ग्राउंडवर आगमन होणार आहे आणि त्यांच्याच उपस्थितीत हा फायनलचा सामना होणार आहे. मुरुड विरुद्ध संभाजीनगर 14-7. यानंतरचा ग्राउंड क्रमांक 1 वरचा सामना होणार आहे सोलापूर वर्सेस दानवड. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. काय झालं? चौदा 7 आहे. कॅप्टन 14-7 आहे. काळजी नसावी, गुणसंख्या चुकणार नाही. गत 5 वर्षामध्ये आपल्या मुरुड शहरात 3 वेळेसचा अजिंक्य असा राहिलेला संघ जेजुरी दोन वेळेसचा सोलापूर. सर्व महाराष्ट्रातील नामांकित असे संघ मुरुडच्या टुर्नामेंट्सला येण्यासाठी उत्सुक असतात. आपलं नियोजन आणि आपल्या सर्व सुविधांसाठी अतिशय सुंदर असं नियोजन मुरुडेश्वर क्रीडा मंडळ आणि अभयसिंह येणारे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलं जात आहे. 15-7
आणि त्याच अनुषंगाने आपण सर्व इथं हे भव्य अशा ढकली व्हॉलीबॉल स्पर्धाचे सामने पाहत आहात। निमंत्रित संघामधला लीग मधला 5वा सामना जेजुरी विरुद्ध जालना 15-7 57 आणि पुन्हा एकदा गुण संख्येत वाढ 16-7। हळूहळू सामना जालन्याच्या हातातून निसटतोय की काय अशी परिस्थिती आहे। जालन्याच्या संघाने कमबॅक करावं आणि 2-4 जणांची बढत मिळावी आणि मुरुडकरांना अतिशय उत्तम अशा व्हॉलीबॉलचं दर्शन भेटावं आणि चांगला प्रयत्न पण चुकला 17-7। सोलापूर आणि दानवड दोन्ही संघांनी तयार राहायचे। सोलापूर दानवड ग्राउंड क्रमांक 1 इथंच सोलापूर आणि दानवड कृपया टॉस साठी यायचंय। कुणाला तरी एक जणाला पाठवा टॉस साठी। तुम्हीच येतात दानवडचे प्लेयर दानवड माईकशी संपर्क साधायचा आहे आणि टॉस करून घ्यायचा आहे। फॉल झालेला आहे सर्व्हिसचे 7-17 7-17। एक गाव एक संघ अशी नवीन संकल्पना मुर्डेश्वर क्रीडा मंडळाने रुजू केलेली आहे आणि केवळ एक गाव एक संघ अशी संकल्पना न ठेवता निमंत्रित संघांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे आणि दोन्ही प्रकारच्या सामन्याचा आस्वाद मुरुडच्या क्रीडाप्रेमी रसिकांना दिलेला आहे। दोन्ही टुर्नामेंटचे सेपरेट असे बक्षीस आहे। पॉइंट 17-7 सर्व्हिस चेंज। खेडोपाडी खेळणाऱ्या सर्व संघांना प्रोत्साहन म्हणून एक गाव एक संघ आणि महाराष्ट्रात स्वतःचं वर्चस्व गाजवणाऱ्या संघांसाठी निमंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धा 7-17 पुन्हा एकदा सर्व्हिस चेंज 7-17। धानवड आणि दोर्लेवाडी माफ करा सोलापूर आणि धानवड या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी समोर यायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त मुर्डेश्वर व्हॉलीबॉल संघ व अभयसिंह नाडे मित्रमंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे। अप्रतिम असं या सामन्यांचं आयोजन या ठिकाणी होतो आहे। पॉइंट सांगा 17-7 बरं यानंतर एक गाव एक संघ याचा फायनल अंतिम सामना लागलीच होणार आहे। एक गाव एक संघ आणि त्या कार्यक्रमाचं त्या फायनलचं उद्घाटन मुरुड नगरीचे सर्वेसर्वा सन्माननीय दिलीप नाडे साहेब यांच्या हस्ते होणार आहे। 18-7 थोडा इको द्या।
18-7. रणजित पुढे ऐकू. घशामध्ये इको नसतो आणि कशातही नसतो, खिशात तर नसतो. इको हा माईक मध्ये जातो, मिक्सर मध्ये असतो. हॅलो, धन्यवाद. हॅलो. घशात घास. पुढचं बोलू का? या पद्धतीने अतिशय सुंदर अशा सामन्यांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. एक गाव एक संघ. यानंतर अंतिम सामना होणार आहे. सुंदर अशा सामन्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मुरुडेश्वर व्हॉलीबॉल संघ व अभय शिवनाडे मित्रमंडळ यांच्यातर्फे सुंदर असं हे आयोजन आता जो सामना चालू आहे तोही अतिशय अप्रतिम. दोन्हीकडचे नेटमॅन चुस्त आणि प्लेयर तंदुरुस्त. वा अतिशय सुंदर असा धक्का मारलेला आहे. परंतु बदल झालेला आहे. 7-18. काटेसर या सामन्याचा आनंद घेताना सोबत सन्माननीय उद्धव शेळके सर. अगदी मजदुरीच्या सामन्यामध्ये हा सामना होताना पुन्हा बदल. 18-7. आणि क्रॅम्प आलेले अण्णा सर यांना क्रॅम्प आला असं म्हटले होते ते, पण खुर्ची काय सोडणार नाही. लास्ट पॉइंट, लास्ट 7. क्रॅम्प जरी आला तरी उडणार नाही अण्णा सर. किती येऊ द्या क्रॅम्प आम्ही क्रॅम्प. लास्ट पॉइंट. अप्रतिम गेम, सुंदर गेम, सुंदर टेकर, सुंदर नेट. पुन्हा बदल. 7 लास्ट. 7 लास्ट. खेळ आहे. पुन्हा बदल. लास्ट 7. तुम्ही ट्रॅकिंग जे आहे तुम्ही कसं होता? हो, प्रत्येक खेळ अप्रतिम खेळी. 1 हँड बॅट. वाह, कागद नाच करते का? वाह, सुंदर टेकर. प्रत्येक खेळी दोन्ही संघातर्फे. आणि पुन्हा बदल. माफ करा. 7 लास्ट. पुन्हा बदल. 7 लास्ट. चढवले नाही, आवाज येत नाही त्याला. बेजन लक्ष करा.
अप्रतिम खेळ दोन्ही संघात चर्चा चालू आहे. वा सुंदर असं पुन्हा बदल. लास्ट 7 चला चांगल्या बोले. दानोर आणि सोलापूर लागलीच हा सामना संपल्या बरोबर मैदानात उपस्थित राहायचे. हा सामना संपल्या बरोबर हे खेळाडू बाहेर तुम्ही लगेच सामना चालू होणार आहे. ओके लागलीच सामना सुरू होईल. यानंतर सोलापूर आणि धानवड. ओके धानवड सुंदर अप्रतिम खेळी अख्ख्या गावाचा आहे आणि सगळ्या भावाचा आहे. वा 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 नागपूरती का एकच आहे. सुंदर त्याचं काही संबंध नाही. हा सुंदर खेळी कोण नाही छान खेळत आहेत. वा 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 पुन्हा बदल 7 लास्टवर 4 वेळेस बदल झाले नाही. काही सांगता येत नाही. जर एकही गुण वाढला तर लागली सामना वाढू शकतो. लिंक लागली तर संपला विषय. अप्रतिम खेळी दोन्ही संघातर्फे चालू आहे. हे एक गुण घेण्यासाठी आणि ते सुद्धा एक गुण घेण्यासाठी सन्माननीय विकास भैया नाडे यांचा आज जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थोडासा हात वर करून टाळ्या वाजवाव्यात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा विकास भैया नाडे यांना. असं म्हणणं आहे विकास आबा नाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. बोलत होत आपण काय म्हणत होतात. यांची बोलती बंद झाली आहे लगेच. नाडे जमातीचे सर्व असावे म्हणत आहे. पॉइंट वाढलेला आहे 8 लास्ट. आता मात्र तुरस वाढलेली आहे. आता बघा मजा चालू झालेला आहे. म्हणजे जंप त्याचा वेगळा आता कोणी घेऊ नये. अरे अरे पुन्हा बदल. लास्ट 8 अप्रतिम या पद्धतीचं सादरीकरण दोन्ही संघातर्फे सुरू आहे. वा वा सुंदर असं नियम आणि संपलेला आहे. सोलापूर दानोड लागलीच मैदानात उपस्थित राहायचंय आणि लागलीच सामना सुरू करायचा आहे. यानंतर सोलापूर दानोड आणि सोलापूर दानोड नंतर एक गाव एक संघ यातील अंतिम सामना मुरुड विरुद्ध संभाजीनगर. आता होणारा सामना सोलापूर वर्सेस दानोड आणि त्यानंतर होणारा सामना मुरुड विरुद्ध संभाजीनगर. 15,000 रुपयाच्या बक्षिसाचा अंतिम सामना याच्या नंतर होणार आहे. तरी सर्व क्रीडाप्रेमींनी आपली जागा फिक्स करून बसावा. इथून पुढं अतिशय रोमहर्षक आणि चित्त थरारक अशा सामन्याचं बॉल